प्राणाची पर्वा न करता अतूट प्रेम करत अंगावरती इंग्रजांची लाठी, छातीवर बंदुकीची गोळी घेत फाशीचा फंदा गळ्यात अडकला तरी ताट मानाने अमानवी शिक्षेला केवळ भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी असंच सामोरं जाणाऱ्या क्रांतीवीरांचा मूलमंत्र नव्हेच तर आत्मा होता, तो म्हणजे वंदे मातरम. अध्यक्ष महोदया, वंदे मातरम या दोन शब्दात जो मातृत्वाचा जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, प्रेम आहे, लळा आहे, तो जगाच्या पाठीवर इतर कोणत्याच शब्दामध्ये नाही अशी माझी दृढ भावना आहे. वंदे मातरम म्हणत या भारतभूमीच्या मातीत जन्मलेल्या शेकडो स्वातंत्र्यवीरांनी या भारत भूमातेला आझाद केले. त्या देशभक्तीच्या ओंकारावर जन्मलेली आपली ही पिढी आहे. आपण आज एका गीताची नव्हे तर प्रत्येक भारतीयाचा श्वास असलेल्या वंदे मातरम या प्रचंड ऊर्जा मंत्राची 150 वर्ष साजरी करत आहोत. मला अभिमान आहे की आज वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्तीनिमित्त आज संसदेमध्ये उभा राहत मी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो आहे. होय, मला अभिमान आहे, मी रायगडचा लोकप्रतिनिधी आहे. युगप्रवर्तक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी या भारतात पहिल्यांदा स्वातंत्र्याची पताका फडकावली. बाजूला अंधकार असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना करत गुलामीच्या साखळ्या तोडल्या. तर स्वातंत्र्याच्या काळात ब्रिटिशांच्या विरोधामध्ये असंतोषजनक मानले जाणारे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करत ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. आज या महाराष्ट्रातला मातीतला मी असल्यामुळे वंदे मातरम हे गीत नव्हे तर आम्हा मायभूमीचा, प्रेमाचा, रक्षणाचा आणि त्यागाचा आत्मा आहे हे आम्ही जाणतो आहोत. जे गीत ऐकताना छाती अभिमानाने फुलते, डोळे आपापत ओलावतात, ते गीत म्हणजे वंदे मातरम. 1875 साली कलकत्त्याच्या एका छोट्याशा खोलीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ या कादंबरीत हे गीत प्रथम लिहिले. तेव्हा कदाचित त्यांना कल्पना नव्हती हे दोन शब्द एक दिवस संपूर्ण भारताला एकत्रित बांधतील. ज्या देशात भाषा, वेशभूषा, आहार विहार, जात पंथ, धर्म, कला, संस्कृती, रीतीभाती एवढंच नव्हे नातीगोतीमध्ये याच्यामध्येही प्रचंड विविधता असताना वंदे मातरम या दोन शब्दशस्त्राने ब्रिटिश साम्राज्याला थरकाप उडालेला होता. जगाच्या पाठीवरचा इतिहास अनादी अनंत काळ अजामर राहील याच्या शंका असण्याचं काही कारण नाही.